आज आपण बघूयात उडदाच्या डाळीचे पापड कसे बनवायचे। तर मी फक्त उडदाच्या डाळीची न बनवता उडदाची आणि मुगाची मिक्स डाळ घेतलेली आहे। 1.5 किलो उडदाची डाळ आणि 1/2 किलो मुगाची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे। सगळ्यात पहिलं आपल्याला पापडाचा मसाला जो आहे तो 1 ग्लासभर गरम पाणी करून त्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे मसाला सगळा, आणि हे पाणी पूर्ण थंड करायचं। नंतर आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे। तर हे पीठ शक्यतो गरज पडत नाही चाळून घ्यायची, पण चाळून घ्यायचं आणि सगळं तयार केलेलं जे मसाल्याचं पाणी आहे ते घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं। 1 ग्लासापेक्षा थोडंसं जास्ती पाणी लागलं होतं मळताना, बाकीचं पाणी मी थंडच वापरलं। पीठ मळल्यानंतर डब्यात घालून 1 दिवस भिजू द्या किंवा रात्री मळून रात्रभर भिजू द्या, आणि दुसऱ्या दिवशी पीठ थोडंसं कुटून घ्यायचं आणि नंतर ह्याचे हवे तसे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। पीठ कुटून घेतल्यानंतर असं वेगवेगळे भाग करायचे 2-4, आणि मग नंतर व्यवस्थित चोळून ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आणि नंतर पापड लाटून घ्यायचे आहेत। पापड लाटताना सुरुवातीला थोडंसं तेल किंवा तूप लावा, शक्यतो तर तेलच लावा। थोडंसं तेल लावल्यामुळे पीठ नरम पडतं आणि पटकन पापड लाटला जातो व्यवस्थित। पीठ भिजल्यामुळे पापड छान लाटले जातात, त्यामुळे शक्यतो पीठ मळून 1 दिवस भिजू द्या आणि नंतरच पापड बनवायला घ्या। सगळे पापड लाटून झाल्यानंतर घरात 1 दिवसभर सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हामध्ये एक 10 मिनिटं सगळ्या पापडांना ऊन द्यायचं आणि नंतरच डब्यात भरून ठेवायचे।